नमस्कार मित्रांनो, दिवाळी संपली की दिल्लीतील हवेचा प्रश्न हा चर्चेत येतो आणि हा प्रश्न इतका गंभीर बनत जातो की शाळेला सुट्टी द्यावी लागते, त्याचप्रमाणे कोर्टाला याच्यामध्ये दखल द्यावी लागते आणि दरवर्षी याच्यावरती चर्चा घडत असते। हवेचा प्रश्न हा जागतिक पातळीवरच गंभीर बनत चाललेला आहे। मुळात आपली एक चूक होते ती अशी की आपण अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा मानतो। प्रत्यक्षात मूलभूत गरज कशाला म्हणायचं हाच मुळात प्रश्न आहे। मूलभूत गरज म्हणजे ज्याच्याशिवाय माणूस जगू शकत नाही त्याला आपण मूलभूत गरज मानलं पाहिजे। मात्र घडतंय असं की वस्त्र आणि निवारा नसला तरी माणूस जगू शकतो, तरी देखील त्यांना आपण मूलभूत गरजांच्या मध्ये समाविष्ट केलेलं आहे। प्रत्यक्षात मात्र तसं नाही। हे लक्षात येऊन देखील आपण बदलायला तयार नाही। मग माणसाच्या दृष्टीने मूलभूत गरजा कुठल्या आहेत? तर अन्न, पाणी आणि हवा या माणसाच्या दृष्टीने मूलभूत गरजा आहेत। मात्र अन्न असेल, पाणी असेल किंवा हवा असेल यांची पुरेशा प्रमाणात चांगल्या पद्धतीची उपलब्धता होते ती निसर्गामुळे। आणि निसर्गातून मिळणाऱ्या अन्नासाठी आपल्याला थोडीफार का होईना धडपड करावी लागते, म्हणून अन्नाच्या बाबतीत आपण सजग असतो किंवा त्याच्याबद्दलच्या आपल्या जाणीवा ह्या जागरूक झालेल्या आहेत। मात्र पाणी आणि हवा आजही आपल्याला जवळपास मोफत मिळाल्यासारखंच मिळतं आणि त्यामुळं आपण या दोनही घटकांची काळजी घेण्याकडे लक्ष देत नाही। खरं सांगायचं झालं तर पाणी यापेक्षा सुद्धा हवा ही अत्यंत महत्त्वाची आहे। माणसाला जर श्वासोच्छ्वास न करता 8 मिनिटापर्यंत ठेवलं तर त्याचा जीव राहू शकत नाही, तो मरण पावतो। म्हणजेच 8 मिनिट केवळ हवा नाही मिळाली तरी माणूस मरतो। पाणी 8 दिवस नाही मिळालं तरी माणूस जगू शकतो। अन्न 21 दिवसापर्यंत नसेल तरीही माणूस जगू शकतो। मात्र हवेसाठी केवळ 8 मिनिट पुरेसे आहेत। असं असून देखील ती मातीमोल किमतीने किंवा मोफतच आपल्याला मिळत असल्यामुळं कोरोनाचा काळ वगळला तर आपल्याला हवा विकत घ्यावी लागली नाही। त्या काळामध्ये ऑक्सिजनची टंचाई हा एक चर्चेचा विषय झालेला होता। ती मोफत मिळत असल्यामुळं आपण याकडे दुर्लक्ष करतो आणि हे दुर्लक्ष करणं दिवसेंदिवस महागात पडत चाललेलं आहे। लोकांचे जीव जात आहेत, लोक आजारी पडतायत, श्वसन विकाराचे रुग्ण वाढतायत आणि असं असताना देखील हवेकडे केलेलं दुर्लक्ष हे खूपच महाग पडत चाललेलं आहे। याच दृष्टीनं एक शब्द वारंवार ऐकायला मिळतो, तो म्हणजे हवेचा गुणवत्ता निर्देशांक। हवेचा गुणवत्ता निर्देशांक म्हणजे हवेमध्ये कोणकोणते आणि किती प्रदूषक मिसळलेले आहेत, प्रदूषकांचं प्रमाण त्याच्यामध्ये किती आहे यावरती हवा गुणवत्ता निर्देशांक ठरवला जातो। अर्थात हवा गुणवत्ता निर्देशांक ठरवत असताना त्याच्या मापनाच्या पद्धती किंवा गुणवत्ता निर्देशांक वेगवेगळ्या पद्धतीने ठरवलेले आहेत। ऑस्ट्रेलियामधली पद्धत वेगळी आहे, युरोपियन युनियनची पद्धत वेगळी आहे, भारत, अमेरिका या देशातली पद्धत वेगळी आहे। वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं हवा गुणवत्ता निर्देशांक जरी ठरवला जात असला तरी माणसाला घातक असणारे घटक जे हवेमध्ये मिसळल्यानंतर माणसाला जगत असताना त्रास उद्भवू शकतो ते मात्र निश्चित आहेत। याच्यामध्ये कोणते घटक आहेत तर हवेमध्ये प्रमाणापेक्षा जास्त जर सूक्ष्मकण, ओझोन, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईड या घटकांचं प्रमाण जर वाढत असेल तर आपण ही हवा जी आहे ती हवा घातक आहे असं आपण मानायला सुरुवात करतो किंवा प्रदूषित झालेली हवा आहे। त्याचबरोबर सल्फर डायऑक्साईड आणि अमोनिया हे सुद्धा प्रदूषक हवेत असणं किंवा त्यांचं प्रमाण हवेमध्ये जास्त असणं हे माणसासाठी घातक असतं। यांचं प्रमाण जास्त असणं घातक आहे हे लक्षात येऊन सुद्धा अजूनही आपण हवा स्वच्छ ठेवण्याकडे किंवा हवा चांगली ठेवण्याकडे लक्ष देत नाही। अशा प्रकारचे हवेची गुणवत्ता तपासणारी यंत्रणा भारतभर विकसित करण्यात आलेली आहे। केंद्रीय प्रदूषण नियंत्रक मंडळ किंवा ज्याला आपण CPCB असं म्हणतो, त्या मंडळामार्फत देशभरामध्ये जवळपास 250 शहरामध्ये 350च्या जवळपास केंद्र उभारण्यात आलेली आहेत। कोल्हापूर, पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, सोलापूर अशा महत्त्वाच्या शहरांच्या मध्ये अशी ही केंद्र उभारण्यात आलेली आहेत आणि त्या ठिकाणी हवेची गुणवत्ता
निश्चित करण्यासाठी मापन केलं जातं आणि त्याच्यानुसार हवेची गुणवत्ता ठरवली जाते. भारतासारख्या देशामध्ये निसर्ग संपन्न असलेले आणि ज्या ठिकाणी लोकसंख्या अत्यंत विरळ आहे अशा भागामध्ये हवेची गुणवत्ता चांगली आहे. इतर सर्व राज्यांच्या मध्ये हवेची गुणवत्ता ही ढासळलेली आहे आणि ही जी राज्य आहेत ही अतिशय कमी राज्य आहेत आणि ती आकाराने छोटी आहेत, लोकसंख्येच्या दृष्टीने कमी असलेली राज्य आहेत. त्याच्यामध्ये जम्मू आणि काश्मीर आहे, मणिपूर आहे, मेघालय, मिझोराम, नागालँड आणि सिक्कीम या राज्यातली हवा जी आहे ती एवढी प्रदूषित झालेली नाही किंवा ती चांगली आहे. महाराष्ट्र आणि गुजरात यांच्यामध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक हा 100 पेक्षा जास्त आहे आणि इथली हवा जी आहे ती हवा चांगल्या दर्जाची नाही किंवा ती माणसाच्या आरोग्यासाठी घातक आहे. असं असताना सुद्धा आपण आजही या हवेच्या गुणवत्तेसाठी, हवेच्या आरोग्यासाठी आपण लक्ष देत नाही. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी. हवेची गुणवत्ता जी असते ती हवेची गुणवत्ता अनेक घटकांच्या वरती सुद्धा अवलंबून असते. त्या भागामध्ये असणारं झाडांचं प्रमाण, तो भूप्रदेश कसा आहे, त्याचबरोबर वाऱ्यांचा वेग आणि दिशा कोणत्या बाजूला आहे, धुराचे लोट कसे येत आहेत, सूक्ष्मकण उत्सर्जित करणारे त्या ठिकाणी काही घटक आहेत का, या सगळ्या गोष्टींचा हवेच्या प्रदूषणावरती किंवा हवेच्या गुणवत्तेवरती परिणाम होत असतो. भारतामध्ये हवेची गुणवत्ता ठरवण्यासाठी जे मापन पद्धती तयार केलेली आहे त्याच्यामध्ये 0 ते 50 इतका जर हवेचा गुणवत्ता निर्देशांक असेल तर ती हवा चांगली समजण्यात येते. ह्या हवेमध्ये आपण राहिलो, फिरलो, दीर्घकाळ वास्तव्य केलं तरी सुद्धा ती माणसाच्या शरीरासाठी, माणसाच्या आरोग्यासाठी चांगली असते असं मानलं जातं. अशा प्रकारच्या हवेमध्ये आजारी असलेल्या माणसाचं सुद्धा आरोग्य सुधारतं असं मानलं जातं. 51 ते 100 याच्यामध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक किंवा ज्याला एअर क्वालिटी इंडेक्स असं आपण म्हणतो, लघुरूपामध्ये त्याला AQI असं म्हटलं जातं, तशी जर हवा असेल तर ती मध्यम स्वरूपाची हवा असते. या हवेमध्ये सुद्धा माणसाच्या आरोग्यावरती फारसे अनिष्ट परिणाम होत नाहीत. मात्र ज्यांना अतिशय तीव्र स्वरूपाचे श्वसन विकार आहेत अशा माणसांना त्रास संभवू शकतो. त्यामुळं ही हवा जी आहे ती मध्यम प्रकारची हवा असं मानलं जातं आणि या हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी तातडीनं उपाय करणं हे माणसाच्या हातात असतं, ते करायला हवेत. 101 ते 150 हा जर हवेचा गुणवत्ता निर्देशांक असेल तर त्या गुणवत्ता निर्देशांकाच्या गटातील हवा ही माणसाच्या आरोग्यासाठी, त्यातही जे पूर्वीपासून आजारी आहेत, त्याच्यामध्ये हृदयरोग आहे, श्वसन विकार आहेत, फुफ्फुसाचे आजार आहेत, असे आजार ज्या लोकांना आहेत त्यांच्यासाठी ही हवा हानिकारक अशी मानली जाते. 151 ते 200 या गुणवत्ता निर्देशांकाच्या पट्ट्यात असणारी हवा किंवा ज्या शहरांच्या मध्ये हा हवेचा गुणवत्ता निर्देशांक असतो त्या भागातील हवा ही माणसाच्या आरोग्यासाठी हानिकारक अशी मानली जाते आणि तिथून पुढचे सगळेच टप्पे जे आहेत ते टप्पे हे माणसाच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत. 151 ते 200 या गटामध्ये जर हवा असेल तर ज्यांची प्रतिकारक शक्ती कमी असते, प्रतिकार क्षमता कमी असते ज्यांच्या शरीरांची, अशा लोकांना आजार उद्भवू शकतात. जुने रुग्ण जे आहेत किंवा पूर्वीपासून ज्यांना आजार आहे त्यांच्या आरोग्यावर तर परिणाम होतोच, पण निरोगी माणसाला, जो माणूस निरोगी आहे असं वाटत असतं, त्याची प्रतिकारक क्षमता जर कमी असेल तर त्याच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम होत असतो. 201 ते 300 या गटातील हवा जी असते ती अतिशय अस्वस्थ मानली जाते. माणूस जगू शकतो, ज्याची प्रतिकारक क्षमता चांगली आहे त्याच्या माणसांना फारसा त्रास उद्भवतही नाही. मात्र ज्या लोकांना पूर्वीपासून त्रास आहे, पूर्वीपासून ज्या लोकांचं आरोग्य बिघडलेलं आहे, अशा लोकांच्या जीवितावर सुद्धा बेतू शकतं. त्यामुळं या शहरांच्या मध्ये राहणं हे माणसासाठी धोक्याचं असतं. अशा रुग्णांना तातडीनं ज्या शहरातली हवा चांगली आहे किंवा ज्या भागामध्ये हवा चांगली आहे, ज्या ठिकाणी हवेची गुणवत्ता ही चांगली आहे, अशा शहरांच्या मध्ये स्थलांतरित करणं, त्या ठिकाणी त्यांची प्रकृती सुधारावी यासाठी पाठवणं हे खूप आवश्यक असतं. 300 ते 400 या पट्ट्यामध्ये जर हवेचा गुणवत्ता निर्देशांक असेल तर ती हवा तर माणसाला आजारी पाडण्याचं कारण ठरू शकते. ज्या ठिकाणी मोठमोठे उद्योगधंदे आहेत, ज्या ठिकाणी कारखाने आहेत, औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत, अशा भागातील हवा या पट्ट्यामध्ये येण्याची शक्यता असते. दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये दाट लोकसंख्या असल्यामुळं
आणि त्या ठिकाणी दिवाळीमध्ये फटाके उडवले जाणं, वाहनांची घनता, वाहनांचा वापर या सर्व घटकांचा परिणाम होऊन त्या ठिकाणचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक आज मितीला 383 इतका भरतो. ही हवा अतिशय घातक स्वरूपाची मानली जाते आणि त्यामुळं हवेची गुणवत्ता ज्यावेळेस 300-350च्या पट्ट्यात जाते त्यावेळेस तिथल्या शाळांना सुद्धा सुट्टी दिली जाते. 400 पेक्षा जास्त हवेचा गुणवत्ता निर्देशांक असेल तर ती शहरं माणसाच्या वास्तव्यासाठी योग्य नाहीत असं मानलं जातं. त्यामुळं हवेची गुणवत्ता जी आहे ती हवेची गुणवत्ता कमीत कमी इंडेक्स कसा असेल, गुणवत्ता निर्देशांक कमीत कमी कसा राहील हे माणसानं पाहणं आणि त्यासाठी प्रयत्न करणं हे खूप गरजेचं आहे. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी काही मूलभूत गोष्टी आपण करायला हव्यात. त्या प्रत्येकानं पाळणं खूप गरजेचं आहे. त्यातील काही महत्त्वाचे भाग जे आहेत त्याच्यामध्ये वाहनांचा कमीत कमी वापर करणं हे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. दुसरा भाग जो येतो तो म्हणजे सार्वजनिक वाहन व्यवस्था जी असेल, सार्वजनिक दळणवळण व्यवस्था जी असेल त्याचा जास्तीत जास्त वापर करायला हवा. वैयक्तिक वाहनांचा वापर हे एकट्यासाठी करणं हे सुद्धा प्रदूषण वाढीला खूप कारण ठरतं. विद्युत दिवे, ऊर्जा याचा वापर कमीत कमी करायला हवा. त्याचबरोबर अपारंपरिक स्रोतातून मिळणारी ऊर्जा जी आहे म्हणजे उदाहरणार्थ सौर ऊर्जा किंवा पवन ऊर्जा यांचा वापर जास्तीत जास्त व्हायला पाहिजे. त्याचबरोबर घरातले एअर कंडिशनर, रेफ्रिजरेटर अशी जी उपकरणं आहेत त्यांचा वापर सुद्धा सीमित आणि नियंत्रित पद्धतीने आपण करायला पाहिजे. हिवाळा आल्यानंतर हिवाळ्यावरचा नॉब रेफ्रिजरेटरचा ऑन व्हायला पाहिजे. तसंच उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्याचं बटन जे आहे ते उन्हाळ्याचं बटन चालू असलं पाहिजे. मात्र अशा गोष्टींच्याकडे आपण घरामध्ये साधारणपणे लक्ष देत नाही. किचनमध्ये बसवलेल्या चिमण्या असतील किंवा धूर ज्या ठिकाणावरून जातो अशी ठिकाणं असतील ती स्वच्छ करणं सुद्धा गरजेचं आहे. आणि त्याही सगळ्यांच्या पेक्षा महत्त्वाचं आणखी एक आहे ते म्हणजे अशी जी प्रदूषक आहेत त्यांना नियंत्रणामध्ये ठेवण्याचं काम सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड अशा गोष्टी जर वगळल्या तर इतर घटकांना नियंत्रणामध्ये ठेवण्याचं काम ही झाडं करत असतात. आणि या झाडांचं प्रमाण हे वाढलं पाहिजे. झाडांची कटाई ही थांबली पाहिजे आणि झाडांचं आवरण, हरित आवरण जितकं आपण जास्त वाढवायचा प्रयत्न करू तितकं कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड सारखे जे घटक आहेत त्यांचं प्रमाण हे कमी होणार आहे. खरं सांगायचं तर हवेचं प्रदूषण किती महत्त्वाचं आहे याचा जर आपण विचार केला तर हवेच्या प्रदूषणामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आणि ओझोनचं प्रमाण जर वाढलं तर त्यामुळं जागतिक तापमानवाढ होते आणि त्या जागतिक तापमानवाढीची फळं आपण सगळेजण भोगत आहोत. या जागतिक तापमानवाढीमुळं अगदी अरबस्थानामध्ये पुराची परिस्थिती उद्भवते, इतर देशांच्या मध्ये दुष्काळाची परिस्थिती उद्भवते. या टोकाला निसर्ग चाललेला आहे. हा निसर्गाला असं टोकाला जाणं आपण थांबवायला हवं. आपल्या परिसरातली, आपल्या आजूबाजूचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा चांगला राहायला हवा यासाठी आपण सर्वांनी काळजी घ्यायला पाहिजे. हवेचं आरोग्य चांगलं राहिलं तर आपलं आरोग्य चांगलं राहणार आहे हे लक्षात घेऊन आपल्या भागातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक अधिकाधिक चांगला ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. ते प्रयत्न नाही केले तर आपल्या पिढीचं जगणं सुकर आहे. आपली पिढी जगेल कशी तरी, आपली मुले पण जगतील, पण आपल्या पणतवंडांसाठी या पृथ्वीवर जगण्यासारखं वातावरण राहणार नाही. याचा विचार करून आपण पुढच्या पिढीसाठी ही वसुंधरा आहे तशा स्वरूपात तरी किमान द्यायचा प्रयत्न करायला हवा. त्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध होऊया आणि प्रयत्न करूया. झाडे लावूया, झाडे जगूया आणि हवेची गुणवत्ता सुधारूया. धन्यवाद.